मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात आंतरविभागीय श्वान प्रतियोगिता संपन्न। मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीनं 12 आणि 13 सप्टेंबर 2024 रोजी आंतरविभागीय श्वान स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत मध्य रेल्वेच्या सोलापूर, मुंबई, भुसावळ, पुणे आणि नागपूर या 5 विभागातील प्रत्येकी 2 श्वानांनी सहभाग घेतला। सोलापूर विभागातील रेल्वे सुरक्षा बलानं या स्पर्धेचं आयोजन केले होते। या स्पर्धेत 3 प्रकारच्या स्पर्धांचा समावेश होता। त्यामध्ये ट्रॅकर, एक्सप्लोसिव्ह आणि नार्कोटिक्स या प्रकारांचा समावेश होता। या स्पर्धेतील निकाल असे: ट्रॅकर आणि एक्सप्लोसिव्ह प्रकारामध्ये नागपूर रेल्वे विभागातील रॅव आणि रिओ या श्वानांनी 400 गुणांपैकी अनुक्रमे 310 आणि 371 गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला। मुंबई रेल्वे विभागातील सिम्बा या श्वानानं नार्कोटिक्स प्रकारात 425 गुणांपैकी 393 गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला। ट्रॅकर आणि एक्सप्लोसिव्ह प्रकारामध्ये मुंबई रेल्वे विभागातील हॅप्पी आणि जिमी या श्वानांनी 400 गुणांपैकी अनुक्रमे 301 आणि 348 गुण मिळवून दुसरा क्रमांक मिळवला। नागपूर विभागातील प्रिन्स या श्वानानं नार्कोटिक्स प्रकारात 425 गुणांपैकी 282 गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला। सदरच्या स्पर्धेत बेल्जियन शेफर्ड या प्रजातीचा श्वान मुख्य आकर्षण ठरला। याशिवाय डॉबरमॅन आणि लॅब्राडोर अशा प्रजातींचा देखील सहभाग होता। या स्पर्धेचं परीक्षण K9 स्कूल पुणे येथील RPF निरीक्षक श्री संदीप पवार आणि सहाय्यक उपनिरीक्षक दीपक भोसले यांनी केले। तर पारितोषिक वितरण सहाय्यक सुरक्षा आयुक्त श्री दिनेश कणोजिया यांच्या हस्ते करण्यात आले, ज्यामध्ये वरील विजेते श्वान हाताळणारे नितीन नाईक, जगदीश प्रसाद सोनी नागपूर आणि योगेश घुगे मुंबई आणि सहाय्यक हस्तकांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। रेल्वेच्या सुरक्षेत श्वानांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। रेल्वेतील गैरप्रकार रोखणे, घातपाताच्या शक्यता ओळखणे आणि संभाव्य घातपाताचा शोध घेऊन तो हाणून पाडणे या उद्देशाने श्वानांना विशेष प्रशिक्षण दिले जाते।